5 वर्षाच्या मुलीनं वहीत रेखाटलेल्या एका चित्रानं रहस्य उलगडले। मृत सोनाली बुदोलिया आणि त्यांचे पती संदीप बुदोलिया हे 5 वर्षाची मुलगी दर्शिता बरोबर राहत होते। दोघेही पती पत्नी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते। सोनाली यांचे वडील संजीव त्रिपाठी मध्य प्रदेशमध्ये राहतात। ते म्हणाले, 2019 साली माझ्या मुलीचं लग्न झालं, तेव्हापासून दोघांच्याही नात्यात तणाव होता। लग्नाच्या दिवशी आम्ही मुलाकडच्या मंडळींना 20 लाख रुपयांचा हुंडा दिला होता, पण त्यानंतरही संदीप आणि त्याचा परिवार नवनव्या मागण्या करत राहिला। त्यांना नवी 4 चाकी हवी होती। मी त्यांना सांगितले की हे माझ्या ऐपती बाहेरचं आहे, तरीही त्यांनी माझं न ऐकता माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली। संजीव त्रिपाठी पुढे म्हणाले, सोनालीला मुलीला जन्म दिल्यानंतर परिस्थिती आणखीन चिघळली। संदीपला मुलगा हवा होता। प्रसूतीनंतर संदीप आणि त्याचे कुटुंबीय माझ्या मुलीला रुग्णालयात सोडून निघून गेले। मी नर्सिंग होममध्ये जाऊन बिल भरलं आणि दोघींनाही घरी घेऊन आलो। त्यानंतर महिन्याभरानं संदीप सोनाली आणि दर्शिताला घेऊन गेले। सोमवारी सकाळी मला फोन आला, सोनालीची प्रकृती खालावली असल्यानं संदीपच्या कुटुंबियांनी सांगितलं। त्यानंतर मला पुन्हा फोन आला आणि सोनालीनं गळफास घेतल्याचं ते म्हणाले। मी तिथं पोहोचेपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता। कोतवाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामवीर सिंह म्हणाले की आम्ही महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। मुलीच्या पालकांनी खुनाचा संशय व्यक्त केला। दरम्यान 5 वर्षाच्या दर्शितानं आपल्या विहीत काढलेलं चित्र लक्षवेधी ठरत आहे। दर्शितानं सांगितलं की बाबा आईला नेहमी मारत असत, तू मरत का नाहीस असंही तिला विचारायचे। बाबांनीच आईचं शरीर दोरीला लटकवलं आणि त्यानंतर त्यावर दगड मारला। त्यानंतर तिला पुन्हा खाली उतरवून गोणीत भरलं। वडिलांनी मलाही मारण्याची धमकी दिली होती असंही भेदरलेल्या चिमुकलीनं पोलिसांना सांगितले। लोकांनाही आत्महत्या वाटावी म्हणून सदर महिलेचं शव दोरीला लटकवण्यात आले।